आज लोकांकडनं सुद्धा काही प्रश्न मागवले होते. ते प्रश्न काय आहेत ते आपण बघूया. इथं मागे ते प्रश्न दिसतात आहेत. फेसबुकवरून तेजस सावंत यांचा प्रश्न होता, गुजरातमधील हार्दिक पटेलप्रमाणे भविष्यात भाजप प्रवेश करणार का? खरं तर हा प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारला. आमच्याही मनातला हा प्रश्न आहे, कारण सगळ्यांनाच वाटतंय की आता तुम्ही ही वाटचाल म्हणजे शेवटी राजकारणाकडे, आणि राजकारणात पहिले एक पक्ष मग दुसरा पक्ष असा प्रवास होणार का, की तुम्ही कुठला तरी वेगळा पक्ष काढणार? नाही, राजकारण तर आपला वाटच नाही, जाणारच नाही. नाही कधीच नाही. ती आपली वाट नाही. आपली वाट एकच आहे, मराठा आरक्षण. आपल्याला मराठा समाज ज्यांना मायबाप मानलंय ते पद खूप मोठं आहे. समाज हेच पद आपल्यासाठी खूप मोठं आहे. पण पक्ष तुम्हाला बोलवत असतील, ती डाव मागं होता ना, समाजाने ओळखलं प्रामाणिकपणा. सगळं मंत्रिमंडळ माझ्याजवळ बसून होतं. मला समाजाशी धोका करायचा असता, गद्दारी करायची असती तर मी त्याच वेळेस केले. मी माझी 1 इंच भर बी माझ्या मराठा समाजासाठी माझी नियत ढळू दिलेली नाही. मी त्यात जाऊ शकत नाही आणि ती आपला रस्ता पण नाही. आरक्षण मिळेपर्यंत आपण कुठं हटत नाहीत. मराठा हाच आपला पक्ष आहे. आपला मालक सुद्धा मराठा समाजाचा. दुसरा प्रश्न बघूया. फेसबुकवरून प्रशांत अहिरराव यांचा प्रश्न आहे, जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर संपूर्ण आरक्षण काढून सर्व समान करा, अशी तुमची पुढची मागणी सरकारकडे असेल का? बंधूचा प्रश्न चांगला आहे, परंतु आरक्षण दिलं जाणार आहे. नाही दिलं तर ते घेतलं जाणार आहे. कारण हे सर्वसामान्य आपल्या मायबाप फाटक्या कपड्यातले आपल्या बापानं आंदोलन उभा केलं. गणेश मोरे यांचा तुम्हाला प्रश्न आहे, आजपर्यंत मराठ्यांचं नोकरी आणि शिक्षणात झालेलं नुकसान भरून काढता येणार का? आता झालेलं नाही काढता येणार, परंतु इथून पुढच्या पिढ्याचं होऊ द्यायचं नाही. म्हणूनच हा आपण सगळ्यांनी शांततेचं आंदोलन सुरू केलं आहे. आणि हेच शांततेचं युद्ध सरकारला मोडता पण येईना आणि थांबवता पण येईना. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे डावं टाकले होते, जी आम्हाला शक्यता वाटली होती, जो आम्हाला संशय होते, शंका आहे की ते डाव आपण सगळे मोडून काढलेले. सरकारला कसला डाव यशस्वी आपण होऊ देत नाहीत. सरकारने त्यानंतर लाईट बंद करण्याचा सुद्धा डाव टाकला, पाणी मिळू नये म्हणून. गोरगरीब मराठ्यांनी, गोरगरीब ओबीसी बांधवांनी, गोरगरीब धनगर बांधवांनी, गोरगरीब दलित बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी विहिरीतून पाणी शिंदून बाहेर काढलं, लोकांना पाणी पाजलं. नसतं आम्ही मोटऱ्या सुरू केल्या असत्या. आमच्या रन्नातलं पाणी संपलं होतं, आमच्या भांड्यातलं सुद्धा पाणी संपलं होतं सगळ्यांच्या. हे सगळे हे ऐकताना सोपे वाटतात, पण हे डावच होते. मीडियाच्या बांधवांचं सुद्धा, माझ्या फेसबुकसह मीडियाच्या बांधवांचे सगळे नेट सुद्धा बंद केलं होतं. पण त्यांच्यापेक्षा मीडिया 4 पाऊल पुढे भेटली त्यांना. आणि त्यांनी आमचा करोडोने जमलेला मराठा समाजच दाखवला. त्यांनी झाकू नाही दिला. तुम्ही किती झाकण्याचा प्रयत्न केला, किती डावं टाकले. आमच्या खांद्याला खांदा लावून अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला मीडिया पण आहे, म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करायला आलो. आणि मराठा समाज बी एवढा कच्चा नाही, त्यांनी तुमचे डाव सगळे उधळून लावलेत. ही आमची शंका खरी ठरायला लागली. कारण तुम्हीच म्हणायचं आम्ही हिंसाचार घडवणार आहेत, ही शब्दसुद्धा आमच्याकडे डायरीत नव्हता. आमच्या तुमचेच कार्यकर्ते म्हणतात हिंसाचार घडवणारे. घडला का? नाही घडला. मग तुम्ही समज का देत नाहीत? मग तुम्ही म्हणजे कोण नक्की? सरकार. हे बघा ताई, सरकार म्हणजे त्याच्यातले सगळे मंत्रिमंडळाचे त्यांचे आले, त्यांचे सगळेच लोक आहेत. जर त्यांना ही शब्द वाईट वाटला असता, तुम्ही असले शब्द वापरून का कायदा सुव्यवस्था बिघडता, अशी जर समज दिली असती, त्याच्यानंतर ते बोलले नसते. ते कंटिन्यूच बोलतायत, याचा अर्थ तुमचीच फूश आहे त्यांना. तुम्ही कार्यकर्ते पुढे घातले जाता. म्हणून मोदी साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी याच्यात आता लक्ष घालून हा जमलेला करोडोचा मराठा समाज ही सभा नव्हती, ही वेदना होती. स्वतःच्या मुलाच्या भविष्याच्या आणि अस्तित्वाच्या भविष्याची लढाई होती. म्हणून ती जमलेली वेदना आणि त्रास घेऊन मुलांचा तिथं होती. तुम्ही हा विषय आता गांभीर्यानं घ्या, मोदी साहेबांना पण आणि मुख्यमंत्री साहेबांना पण. आता आम्ही मागचं सगळं सोडून दिलं. जाहीर सांगतो आम्ही आज ABP माझाच्या माध्यमातून, किमान इथून पुढं तरी मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, सगळ्या मंत्रिमंडळाने आणि सगळ्या पक्षांनी मराठा समाजाने तुम्हाला खूप मोठं केलं 70 वर्षात. एकदा ही उपकार फेडा आणि जमलेली ही गर्दी, ही वेदना म्हणून गांभीर्याने घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊन हा विषय कायमचा संपवा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्रातल्या ओबीसी समावेश करा. नसता 24 तारखेच्या नंतर जर आंदोलन झाले, तुम्हाला झेपणार बी नाही आणि पेलणार बी नाही. 24 नंतर जर आंदोलन करायची वेळ आली तर तेही शांततापूर्णच राहणार आहे का? हो, कुठं काही होणार नाही. आणि सविस्तर भूमिका मी 22 तारखेला मांडणार आहे. पाठीत खंजीर फिंजीर आम्ही खुपसत नसतो. आम्ही जाहीर सांगून आंदोलन करत असतो.
आम्ही प्रत्येक वेळेस प्रशासनाला आणि सरकारला सुद्धा सांगितलेलं आहे आम्ही याच स्वरूपाचं आंदोलन होणार. तुम्ही किती उचकवा आम्हाला, आम्ही उचकत नाहीत. खरं तर या पूर्ण आंदोलनाच्या दरम्यान, उपोषणाच्या दरम्यान तुमच्यासाठी म्हणून सगळ्यात भावनिक क्षण कुठला होता? हल्ला झाला तो खूप काळजाला लागून गेला. हे बारीक बारीक लेकरं, वयोवृद्ध माणसं सुद्धा बघितलं नाही. इतकं निर्दयी सरकार असू शकतं हे पहिल्यांदा आम्ही बघितलं. जर पोलिसांचं चूक येत आम्हाला सांगा का मग. खालचे म्हणतात वरच्याने केलं, वरचे म्हणतात खालच्याने केलं. केलं कोणी नेमकं? किंवा धडाधड कारवाया करायला पाहिजे होत्या. आज जनतेला रोष तुमच्याविषयी कमी झाला असता. तुम्ही सांगायला पाहिजे जनतेला, तुमचं ते आद्य कर्तव्य की जनतेला शांत राहा आवाहन करणं. मी करतोय रात्रंदिवस गावोगावी हिंदू. सरकारची बाजू आम्ही ओढतोय की शांततेत राहा, मराठा समाजाला शांततेचं आव्हान आम्ही करतोय दर दिवस. हे तुमचं काम आहे, कारण हे राज्य आमचं आहे, ओबीसी बांधवांचं आहे, गावं आमचे आहेत, तालुके आमचे आहेत, धनगर बांधवांचे आहेत, सगळ्या जनतेचे गावं, राज्य, जिल्हा आहे, तुमचा नाही. त्यामुळं आपण एकमेकाच्या अंगावर जायचं नाही हे मी मराठा समाजाला आवाहन करतोय आणि शांततेत आंदोलन करायचं हे करतोय. इतका मराठा शांतता प्रिय त्या दिवसच्या सभेनं अख्ख्या जगाला दाखवून दिले की मराठा समाज किती शांतता प्रिय आहे. आम्ही परत एकदा नवीन पायंडा घालून दिला, पायाखाली मुंगी मरू दिली नाही. पुढचे आंदोलन एवढे ताकदीचे होणार, त्याची दिशा 22ला लक्षात येईल तुमच्या. पण शांततेत होणार, पण सरकारला पेलणार नाही. आता आपण लोकांचे प्रश्न परत बघूया. पुढचा प्रश्न काय आहे तो बघूया. पुढचा प्रश्न यूट्यूबवरून गणेश सावळे यांनी विचारला आहे. मतदानावर बहिष्कार टाकणे हा निर्णय समाजाचा आत्मघात करणारा ठरणार नाही का? तो समाजाचा निर्णय, आपण कुठं जाहीर केलेला नाही. मतदानावर बहिष्कार करा किंवा नका करू, तो समाजाने घेतलेला निर्णय. त्यामुळं मी त्याच्यात उत्तर कसं देणार? खरं तर छत्रपती संभाजी नगरमधनं तुम्ही लढणार अशीही काही मराठा बांधवांचीच इच्छा आहे, ती पूर्ण तुम्ही करणार का? नाही ताई, हे 2-4 दिवसापासून कमी प्रश्न माझ्या मागा लागला, मला काहीच कळाय नाही. ती वाटच आपली नाही, त्या वाटेवर आपण जात नाही, जाणार नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं ना, माझ्या समाजाचा माझ्यावर एवढा विश्वास आहे आणि माझा सुद्धा समाजावर. किती वेळ आता निघून गेली, पाठीमागच मग संधी होती मला समाजाची गद्दारी करायची असती तर ती आंदोलन खूप पुढे गेलं. तुम्हाला राजकारण किंवा म्हणजे निवडणूक लढणं ही समाजाशी गद्दारी का वाटते? नाही, समाजाशी धोका कधीच करायचा नाही. त्याला मायबाप म्हणायचं नाही, म्हणलं तर मायबापाशी गद्दारी नाही करायची, गरजच नाही ना. आज या आंदोलनात एवढी ताकद आहे समाजाच्या, या प्रामाणिक आंदोलनात, सरकारला सुद्धा सध्या काही सुचत नाही. त्याच्यात कशाला जायचं, गरज नाही. इथं बसून जर आंदोलन करून समाजाला न्याय मिळतो, त्याच्यात जायची काही गरज नाही. बिलकुल बिलकुल. पुढचा प्रश्न बघूया. हा यूट्यूबवरून पुष्कर लोणकर यांनी विचारलाय. फक्त देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर हे आंदोलन का चालू होते? याआधी मवियाच्या काळात कुठे होतात? साष्ट पिंपळगावचं आंदोलन शोधून बघा. राज्यव्यापी हे आंदोलन एवढं चाललं की महाविकास आघाडीला 3.5 महिने आम्ही काही सुधारू दिलं नाही. यांच्या विरोधात आम्ही आमच्या समाजाच्या मागणीशी प्रामाणिक. सरकार फिरकार आम्हाला कळत नाही, पक्षपेक्षा कळत नाही. आम्ही आमच्या जातीशी प्रामाणिक आहेत आणि त्या न्यायासाठी पक्ष आणि सत्ता बघतच नाहीत आम्ही. आता आपण शेवटचा प्रश्न बघूया. तो इंस्टाग्रामवरून रुपेश बच्छाव पाटील यांनी विचारलाय. मला प्रश्न नाही तर त्यांचे आभार मानायचे आहेत. फक्त तुमचे आभार मानायला रुपेशनं आम्हाला हा संदेश पाठवला होता. खरं तर आम्ही धन्यवाद भाऊ. आपण काही बाईट्स बघायला तिथं जाऊयात. आता आपण जो प्रश्न पाहणार आहोत तो ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांचा आहे तुमच्यासाठी. मराठा नेत्यांना माझा पहिला प्रश्न आहे की शासकीय सेवेमध्ये उच्च श्रेणीची जी पदं आहेत, उदाहरणार्थ IAS, IPS आणि IFS, याच्यामध्ये मराठा समाज अनुक्रमे 15.52%, 27.85% आणि 17.97% आहेत. म्हणजेच मराठा समाज हा इतर कोणत्याही समाजापेक्षा किंवा कोणत्याही प्रवर्गापेक्षा सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व करणारा समाज आहे. तर हे जे या ठिकाणी ज्या जागा आहेत त्याच्या बाबतीमध्ये मराठा नेते समाधानी नाहीत का? माझा दुसरा प्रश्न आहे की शासकीय सेवेमध्ये प्रथम श्रेणी 13.57%, 15.45% द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणीमध्ये 19.57% आणि
चतुर्थ श्रेणीमध्ये 18.25%, म्हणजेच सरासरी 19.07% कर्मचारी म्हणजेच मराठा समाजाचं प्रतिनिधित्व हे राज्य शासनामध्ये आहे. आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलं गेलं होतं ते जास्तीत जास्त 16% होतं. सुप्रीम कोर्टाने ते 13%वर आणलं. तर याच्यामध्ये त्यांना जे मिळणारं जे आरक्षण आहे किंवा त्यांना ज्या जागा मिळणाऱ्या आहेत ह्या त्यांच्या प्रमाणापेक्षाही जास्त आहेत. तर त्या बाबतीमध्ये आपलं मत काय, हा माझा दुसरा प्रश्न. आणि तिसरा माझा प्रश्न असा आहे की आजच मी बातमी वाचली की EWSच्या आरक्षणामध्ये 10% आरक्षणामध्ये मराठा समाजाचा वाटा हा 85% आहे. मग या बाबतीत आपलं मत काय तेही आपण सांगावं. जे मराठा समाजाची टक्केवारी एकंदरीत ही चांगली आहे, कधी प्रमाणापेक्षा जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आरक्षण नसून आमची एवढी टक्केवारी त्यांनी कशी काढली माहीत नाही, परंतु त्यांची कोणची कमी आहे. त्यांचं मत आहे की मराठा समाज याच्यात समाधानी नाही का. तुम्हाला 32% आरक्षण, तुमची नोकरीतली संख्या 43%, तुम्ही समाधानी नाहीत का. मग आरक्षण सांगतं बरोबरी होईपर्यंत आरक्षण असलं पाहिजे. तुम्ही तर त्याची टक्केवारी सुद्धा क्रॉस केली. मग तुम्हाला 32% आरक्षण कशासाठी पाहिजे. आता तुम्ही 32% प्रवाहात, बरोबरीच्या प्रवाहात तुम्ही आला पाहिजे. मग आरक्षण 32%, तुमची शासकीय नोकरीतली संख्या हे 43%, आरक्षणापेक्षा कितीतरी पट जास्तीची, त्याच्यात आणखीन समाधानी नाहीत का. तरी पण तुम्हाला मराठ्यांना आरक्षणात येऊ द्यायचं नाही का. तुम्ही नाहीत का समाधानी. मग मराठ्यांचं तुम्ही गणित लावायला लागले. मराठी सुद्धा तुमचं गणित लावणारच ना. आरक्षण तुम्ही बरोबरीच्या प्रवाहात येण्यासाठी दिलेलं आहे 32% तुम्हाला. 32%च्या प्रमाणात तुम्ही 43% नोकऱ्यामध्ये. मग तर तुम्ही की समाधानी पाहिजे, तर तुम्ही म्हणाल पाहिजे मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. बिलकुल. तरी तुमचं पोट भरत नाही आणखीन, तर आमचे गणित करायला लागलात तुम्ही. आम्ही सुद्धा कच्च्या तालमीत मराठी काम नाही करत. आम्ही गोरगरिबांचे लेकर आहेत. आम्ही आमच्या शेतीत कष्ट करून आमच्या जातीला न्याय मागतो. तर तुम्ही आता आमचे गणित सुद्धा करायला लागलात. तुमचे गणित कमी नाही आहेत. मुंबईमध्ये मराठ्यांचा मोर्चा काढणारे सुनील नागणे हे इथं आपल्याबरोबर आपल्या गेस्ट सेंटरला आहेत. त्यांचा प्रश्न मनोज जरांगेंना काय आहे, तुमच्या दोघांच्या भूमिकेमध्ये फरक होता, काय म्हणायचंय सुनीलजींना ते ऐकूया. मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण हे आमचा संविधानिक अधिकार आहे. मराठा म्हणूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. याचसाठी गेले अनेक वर्षापासून मराठा समाज रस्त्यावर येतोय आणि सरकार दरबारी सर मागणी ठेवतो. परंतु गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी पुढे आलेली आहे. परंतु ती मागणी सरकार कशा पद्धतीनं पूर्ण करेल यावर शंका आहे. त्यामुळं कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला सरसकट देता येतं का नाही याच्यावर आमच्या बांधवांनी खुलासा करावा, मगच पुढं चालावं. काय सांगाल. देता येत आहे, सरकार देईल. त्याच्यासाठीच समिती गठीत केली सरकारनं आणि 40 दिवस आपल्याकडून वेळ घेतलाय. मराठा समाजाला न्याय मिळत. मराठा समाज एका ताकदीनं सोबत आहे सगळा महाराष्ट्रातला. आणि सामान्य मराठ्यांना हा लढा ताई हातात घेतल्यामुळं हा लढा आता जिंकल्याशिवाय थांबत नाही. आणि जातीला न्याय देणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आणि आम्ही ते पार पाडणार आहे. मग काहीही झालं तरी हरकत नाही. मी सांगतानाच सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगतो, कितीही कठोर उपोषण करण्याची वेळ आली, मग त्याच्यात एकतर आमची अंत्ययात्रा निघल नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघल. त्याशिवाय आता मागं नाही. आरक्षण दिल्याशिवाय गोरगरीब मराठ्यांना आता आम्ही हटत नाही. आंदोलन होणार, शांततेत होणार, पण हे शेवटच आणि पहिलं आंदोलन आहे हे मराठ्यांनी सामान्यांनी आता ठरवून घेतलेलं आहे. त्याशिवाय आता सरकारला सुट्टी नाही. आम्हाला आमचा हक्क पाहिजे आणि तो आम्ही मिळवणार आहेत. ओबीसी बांधवांना सुद्धा काही गोष्टी समजून घेऊन गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होण्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहावं. आपण संवादातून सुद्धा मार्ग निघू शकतात. आम्हालाही येऊ द्या. आपण लहान मोठे भाऊ आहेत. कारण आपण कुणीच सरकारची किंवा नेत्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी
लढू नको एकमेकासमोर. आपण सोबत जसे पूर्वी सुखदुःखात एकत्र होतो पुढेही राहू, परंतु आमच्याही लेकराला गोरगरिबांना मिळू द्या. तुमच्या मनात आणि मतात परिवर्तन करा. आमच्यासोबत राहा, आमच्याही लेकरांचं कल्याण होऊ द्या आणि आम्हालाही आरक्षण मिळू द्या ही तुम्हाला मी ABP माझ्याच्या माध्यमातून विनंती करतो. कारण लेकरं हे गोरगरिबांचे लेकरच असतात. विचार हा विचार असतो, परंतु त्यांच्यावरती सुद्धा मुद्दे पडतील एवढी वेळ येणार नाही. यासाठी तुम्हीसुद्धा विचारात बदल करा आणि आमच्यासोबत या. गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळू द्या. सगळा देश आपला वेगळा आदर्श घेईल. नक्कीच मनोजजी, आज तुम्ही आलात, मीडियाचे धन्यवाद मानायला म्हणून आलात आणि आमच्याशी आज इथे ABP माझाच्या 0 आवरमध्ये बातचीत केली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई, तुमचेसुद्धा माझे खूप खूप आभार समाजाच्या वतीने. 5, 6, 7 दिवसामध्येच नक्की पुढचं चित्र कसं राहणार आहे मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाचं, आंदोलनकर्त्यांचं, त्यांच्या भूमिकेचं, सरकारनं दिलेल्या आश्वासनाचं, हे सगळं आपल्याला कळणारच आहेत. मात्र आज सगळ्यात आश्वासित करून जाणारी जर कुठली एखादी गोष्ट आपल्याला मनोज जरांगे पाटलांनी सांगितली असेल तर ती ही आहे की संपूर्ण समाज, एवढा मोठा समाज जो त्यांच्या पाठीशी उभा आहे, त्याला जर पुढंही आंदोलन करावं लागलं तर ते शांततेच्या मार्गानंच होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही आश्वस्त करणारी गोष्ट आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.